पृथ्वी, आपण कुठे आलोय? बाहेर येऊन बघतोय तर त्या ॲक्वेरियम या बिल्डिंगच्या आतमध्ये होतं ते, आणि ही खूपच मोठी आहे, खूपच. ट्रान्सपोर्टेशन त्यातलं तर स्वस्त इथे. हे नेपाळी आहेत आणि हे पाकिस्तानी आहेत. त्या ॲक्वेरियमच्या बाहेर आलो. इकडे 7-Eleven होतं, जिथून आत गेलेलो तिथूनच पुन्हा बाहेर आलो. आणि बाहेर येऊन बघतोय तर त्या ॲक्वेरियम या बिल्डिंगच्या आतमध्ये होतं ते, आणि ही खूपच मोठी आहे, खूपच. इथे सगळीकडे कुठेही बघा अशा खूप मोठमोठ्या स्कायस्क्रॅपर आहेत. फक्त तेवढंच आहे इथे. कुठेही बघा खूप मोठमोठे आहेत. आता इथे सहजच चालता चालता आम्हाला ही सायकल दिसल्या या, तर यांचं रेट वगैरे चेक केला किती आहे. म्हणजे मी शुअर नाही आहे, बट त्यांचा ॲप डाउनलोड केला, ज्यातून मला असं कळालं की हे फक्त अनलॉक करायचे 2.5 रिंगेट जाणार. 2.5 रिंगेट म्हणजे क्लोज टू 40-45 रुपीज, आणि 0.6 रिंगेट पर मिनटाचे चार्ज होणार. जर अर्धा तास घेतली तर एक 300 रुपयाच्या अराऊंड कट होतील. सो आहे तर ही एक्सपेन्सिव्ह, कारण इथल्या कॅब्स वगैरे बऱ्याच स्वस्त आहेत. म्हणजे इथलं फूड किंवा इतर सगळ्या गोष्टी सोडल्या, म्हणजे ओव्हरऑल सगळं सोडलं तर ट्रान्सपोर्टेशन त्यातलं तर स्वस्त आहे इथे. फ्यूलवाल्या गाड्यांवालं. मेट्रो महाग आहे इथली, आम्ही अजून गेलो नाही आहे. मेट्रोचा एक्सपिरियन्स मोस्ट प्रोबॅबली उद्या होईल, आम्ही जेव्हा बाटुकेवला जाऊ तेव्हा. हे बघा इकडे जास्वंदाचं फूल आहे, वाटेत चालता चालता दिसलं. आणि बाय द वे बघा, ही इथे पण ती सेम सायकल आहे. इथे बऱ्याच ठिकाणी त्या ई सायकल्स आहेत, सो आपण कुठूनही घेऊ शकतो. बघू, आम्ही संध्याकाळी वगैरे ट्राय करू, अजून आमचं शुअर नाही आहे. तर आम्ही वॉक करत करत KLCC ॲक्वेरियमच्याच बाजूला 200-300 मीटरवर KLCC पार्क होता. सो आम्ही वॉक करत करत आता त्या पार्कजवळ आलो आहे. इथे सध्या तरी छान वाटतं आहे, ऊन वगैरे गेलं आहे. आणि हे बघा, कुठेही बघा खूप मोठमोठ्या स्कायस्क्रॅपर्स. आणि ही मेन मलेशियाची हायलाईट म्हणजे या पेट्रोनास टॉवर, त्या एक्झॅक्ट आता बाजूला आहेत. म्हणजे आम्ही पार्कमधून, हा पार्क काहीतरी त्या पेट्रोनास टॉवरलाच वाटतं कनेक्टेड आहे. स्वतः आतमध्ये जाऊन पेट्रोनासच्या इथूनच बाहेर पडू. आमचं प्लॅनिंग होतं की संध्याकाळी तिथे पेट्रोनासला व्हिजिट करायचं, आणि आत्ता आम्ही केल फॉरेस्ट म्हणून आहे तिथे जायचं प्लॅनिंग ठेवलेलं. पण आता मी जेव्हा मॅप लावला तेव्हा असं कळालं की ते 3:30ला बंद होतं, तिथे लिहून आलेलं. सो तिथे जाण्याची रिस्क नाही घेतली. मग आता इथे थोडा वेळ पार्कच्या इथेच थोडं टाईमपास करू, आणि संध्याकाळच्या वेळेस या पेट्रोनास टॉवरच्या खाली फाउंटेन शो वगैरे असतो, सो तो एन्जॉय करू. आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही एक बस टूर घेणार आहे, हॉप ऑन ऑफ बस. एक नाईट टूर टाईप आहे इथे, नाईट बस टूर, ज्या बसच्या वरती आपण राहून पूर्ण ही मलेशियाची स्कायलाईन आपण बघू शकतो, क्वालालंपूरची. सो ती आम्ही टूर घेणार आहे संध्याकाळची. आता पहिले आम्ही हा थोडासा फॉरेस्ट एक्सप्लोअर करतो. हे बघा शीतल रिथवी, खूपच शांतता इथे. म्हणजे सिटीच्या मध्ये एकदम यांनी फॉरेस्ट बनवलं आहे सगळ्या मोठमोठ्या स्कायस्क्रॅपरच्या मध्ये. या फॉरेस्टच्या मधूनच या पेट्रोनास टॉवरचा व्ह्यू. बाय द वे, आत्ता मी जे स्वीट बुक केलं आहे, सो हे इथे पण सिमिलर एक प्रॉपर्टी होती, तिचा रेट थोडा जास्त होता. हे पण खूप छान होतं. त्याला पण रूफटॉप स्विमिंग पूल वगैरे, ज्याला एक्झॅक्ट पेट्रोनास म्हणजे त्या काय बाजूलाच आहे. सो पेट्रोनासचा व्ह्यू आहे तिला. हे बघा इथे लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहेत बघ, मुलं आतमध्ये काही आहेत प्लेग्राऊंड वगैरे. सो हां, मम्माकडे. सो आता हे रिथवीला नेतो, कारण आता ती चिडचिड करायला लागली आहे. ती काय चालायलाच मागत नाही आता थोडं पण. सो थोडी चिडचिड करत होती, तेवढ्यात हा प्लेग्राऊंड दिसला, त्यामुळे आता थोडा वेळ सॉर्टेड होऊन जाईल. तिला खेळू देतो थोडा आम्ही इकडे. आणि हा छान असा सुंदर असा शांत, कोणच नाही आहे, म्हणजे फार गर्दी नाही आहे, शांत आहे. मे बी संध्याकाळी होत असेल, आता पूर्णपणे शांतता इथे. ती तिथे KLCC टॉवर मागे जर दिसत असेल तुम्हाला तर. आणि ही इकडे पेट्रोनास टॉवर, आणि ही बाजूला मॅक्सिस टॉवर आहे, जिथे खूपच मोठा डिजिटल असा घड्याळ लावला आहे यांनी. हा बघा, लहान मुलांसाठी खूपच ह्यूज असा प्लेग्राऊंड आहे इथे. तिकडे पण आहे, बरंच मोठं आहे. याच्या मागे पण आहे, आणि बऱ्याच वेगवेगळ्याच्या
वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. त्यामुळे आता रिथवी सुखावली आहे. जा रिथवी, कुठे जातेस? सो फायनली आत्ता घेतलेला ड्रोन मी इकडे उडवला KLCC टॉवरच्या इकडे. सो तुम्हाला हे शॉट्स कसे वाटलेत नक्की कळवा. आता आम्ही KLCC टॉवरच्या खालीच सूर्या मॉल आहे हा वाला, जो KLCC टॉवरचाच काहीतरी पार्ट आहे आय थिंक. सो इथे संध्याकाळी फाउंटेन शो असतो, 7 नंतर असतो आय थिंक. मी आता तिथे आलो आहे आणि मुळात हा जो KLCC पार्क आहे त्यालाच हा कनेक्टेड आहे. सो दोन्ही बाजूला आहे. हा बघा, हा मागे पार्क जिथे आम्ही आता प्लेग्राऊंडला आलेलो होतो, मागे पार्क आहे आणि त्यालाच कनेक्टेड आहे. आता मला इकडे हे नेपाळी आहेत आणि हे पाकिस्तानी आहेत. सो आता यांच्याबरोबर थोडं गप्पा मारत होतो. हे लाहोरचे आहेत. आणि आप कहाँ से हो? नेपाल? काठमांडू? काठमांडू के यहाँ पे. अच्छा, काठमांडूच्या इथले आहेत आणि ते लाहोरच्या इथले आहेत. सो आता हे इथेच वॉक करता करता भेटलेले या KLCC टॉवरच्या खालती. कारण त्यांनी आता आमचा फोटो काढलेला म्हणून मी सहजच विचारलं. हिंदी बोलले ना ते. सो म्हटलं कुठून आहात, तर ते म्हणाले की पाकिस्तान आणि हे नेपाळवरून. तहान लागलेली आणि इथे या KLCC पार्कमध्येच हा एक फाउंटेन होता छान. सो त्याच्यासमोरच हे भेटलेले आणि आता जाऊ त्या सूर्या मॉलला थोडंसं राऊंड मारू, म्हणजे काय आहे काय नाही, आणि बघू पुढचा प्लॅन करू. ही हॉप ऑन हॉप बस घ्यायची आहे नाईट टूरसाठी. हे बघा इथे फाउंटेन चालू आहे आत्ता KLCC टॉवरच्या खाली. आणि रात्री लाईट अँड मे बी साऊंड शो पण असतो. सो तुम्ही जर कधी आले संध्याकाळचं इथे आले तर तुम्हाला तो फाउंटेन विथ लाईट अँड साऊंड शो पण बघायला मिळेल. आता आम्ही संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सो अजून तरी चालू नाही झालं आहे. जर आम्ही 7 वाजेपर्यंत इथेच असलो तर मग नक्कीच व्हिजिट करू. हे बघा इकडून आहे ना, या फाउंटेनच्या इथून खूपच छान व्ह्यू आहे इथून पॅट्रोनास टॉवरचा. आणि हे पण फाउंटेन्स आता बंद आहेत, हे चालू होतील. ते जेव्हा चालू होत असतील तेव्हा खूप भारी वाटत असेल. आणि इकडे मागे पूर्ण ग्रीनरी खूपच छान. हा खूप छान एरिया आहे. म्हणजे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस या 5ला वगैरे इकडे या आणि 7-8 वाजेपर्यंत. तर जनरली तुम्ही जर आयटनरी कराल इथली सिटीची तर तुम्ही 5ला या KLCC पार्कला या. इथे पार्क एक्सप्लोअर करत 7 वाजता फाउंटेन शो वगैरे, आणि 7ला फाउंटेन शो वगैरे तुमचं करून झालं की त्यानंतर जी नाईट बस टूर आहे ती घ्या तुम्ही. ती 8 वाजता स्टार्ट होते. कुठून होते मला माहीत नाही, मी पण आता कन्फर्म करतो. सो ती टूर घ्या. अशा प्रकारे तुम्ही हा हाफ डे स्पेंड करू शकता. आणि तुम्हाला दुपार पण स्पेंड करायची असेल तर हा मॉल आहेच, सूर्या मॉल. सो इथे मॉलमध्ये तुम्ही दुपारचं भरून म्हणजे ऊन असतो तेव्हा तुम्ही इथे शॉपिंग वगैरे काही तुम्ही करू शकता इकडे. आणि त्यानंतर 4:30-5 पासून हा जो KLCC पार्क आहे तो एक्सप्लोअर करून मग हा जो एरिया आहे फाउंटेन वगैरेवाला, हा संध्याकाळचा एन्जॉय करत तुम्ही या पॅट्रोनास टॉवरचा व्ह्यू एन्जॉय करत इथे मजा करू शकता. एक गडबड झाली आहे. आता मेन सूर्या मॉलच्या आतमध्ये एंटर करतो आहे. मी 1.5-2 तासापूर्वी चेक केलेलं त्या हॉप ऑन हॉप बसची सीट्स किती आहेत, कारण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सीट्स दिसतात किती पेंडिंग आहेत. तर 264 दाखवल्या आणि करणार होतो क्लूकवरून बुक, कारण तिथे थोडासा डिस्काउंट मिळतो. बट आता मी बुक करायला गेलो तर सोल्ड आऊट झाले आजचा दिवस. त्यामुळे आम्हाला अनफॉर्च्युनेटली आता त्या हॉप ऑन हॉप टूर बसला म्हणजे नाईट सिटी टूरला जाता नाही येणार. बट अजून एक कसं आहे याच्यामध्ये कॅच, की इकडे पडतो आहे पाऊस संध्याकाळचा. तर काल पण आम्हाला पाऊस लागलेला. सो आत्ता पण ढग वगैरे आलेत, वातावरण तयार झालं आहे.
जर बाय एनी चान्स त्या टायमात पडला तर, कारण ती बस टूर ती डबल डेकर बेसिकली बस असते आणि वरचं ओपन असतं. सो आपण वरती बसू शकतो कुठेही आणि तिथून आपल्याला सगळ्या क्वालालंपूरच्या स्कायलाईनचा आपल्याला व्ह्यू घेता येतो, एन्जॉय करता येते ती टूर. बट तेच की जर पाऊस पडला तर तोही एक रिस्क होती, रिस्क फॅक्टर होता आणि त्याच रिस्क फॅक्टरमुळे ॲक्च्युली मी बुक केली नव्हती. म्हटलं थोडासा वेळ घेईन आणि बुक करेन. बट आता अनफॉर्च्युनेटली ते गेलं आहे आणि उद्याची अवेलेबल आहे, उद्याची घेऊ शकतो पण अनसर्टन आहे, कारण आमची उद्या बस आहे संध्याकाळी लंकावी आयलंडसाठी. ज्या आयलंडवर डायरेक्ट बस नाही जात. आत्ता आम्ही या पेट्रोनास टॉवरच्या आतमध्येच आहे KLCC मॉल, तिकडून क्रॉस करून अपोजिट साईडला आलो. तिकडे असे हे फाउंटन्स आहेत आणि इथून तुम्हाला अजून क्लोज व्ह्यू मिळतो पेट्रोनास टॉवरचा. हे बघा. आम्हाला मरणाची भूक, त्यामुळे आता पेट्रोनास टॉवरला रामराम करत आम्ही इकडे या साईडला थोडं जवळ इंडियन रेस्टॉरंट आहे, रेटिंग वगैरे चांगली होती, काहीतरी हवेली नाव आहे, तिकडे चालतो आता या हवेली म्हणून इंडियन रेस्टॉरंटला आलो आहे. 900 मीटर वगैरे असेल KLCC टॉवरपासून. आता बघूया जेवण कसं आहे. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खूपच चांगला आहे, बघू शकता. आम्ही आता सीख कबाब मागवलेला, चांगला होता, म्हणजे इंडियाची टोन नाही पण चांगला होता इथे असून. आणि मेन यांच्याकडे ना तिकडे बफे आहेत, तो बफे लागतो 7 नंतर वगैरे आणि 40 रिंगेट्स पर पर्सन आहे. तर ओव्हरऑल आहे ना बाहेर बऱ्याच सगळं फूड महाग आहे, त्यामुळे हे चांगलं आहे बफे 40 रिंगेटमध्ये. सो तुम्ही कधी इकडे आले मलेशियाला क्वालालंपूरला, पेट्रोनास टॉवरपासून 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे हे हवेली रेस्टॉरंट आणि इथे बफे वगैरे असतो. सो तुम्ही ट्राय करू शकता. सध्या तरी आम्हाला सगळं चांगलं वाटतं आहे. बाकी भेटू अपडेट तुम्हाला. ते चहा पिऊन फायनली आम्हाला सुकून मिळालं आहे, कारण चहाची चव चांगली आहे, मस्त आहे चहा. आता हा चिकन टिक्का आणि चपाती घेतली आम्ही. क्वालालंपूर म्हणजे इंडियन, मला असं वाटतं की जे टुरिस्ट इंडियन येतात इकडे पॅकेज टूर वगैरे ग्रुप टूरने, त्या लोकांना इकडेच जेवायला आणतात वाटतं. हे बघा, पूर्ण रेस्टॉरंट भरलं आहे आणि बाहेर बस उभ्या आहेत. सो सगळे टूर ऑपरेटर इंडियन्सना इकडेच जेवायला आणतात. 40 रिंगेट पर पर्सन घेतात हे लोक. म्हणजे तुम्ही पण जनरली डायरेक्ट इकडे आले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम बफेट असतो. सो बफेमध्ये बरीच आहे व्हरायटी, सगळं काही असतं. सो येऊ शकता तुम्ही इकडे. पाणीपुरी वगैरे सगळं आहे. बाय द वे एक तुम्हाला रेटचा अंदाज देतो. रेट असा इथला कमीच होता, म्हणजे मी ओव्हरऑल क्वालालंपूरला इतर काही फूड खातो आहे त्याच्या मानाने यांचा रेट खूपच स्वस्त होता. कारण आम्ही जे दोन्ही स्टार्टर मागवले ते 400 रुपयाच्या अराऊंड आम्हाला इच पडलं. चिकन टिक्का मसाला मागवला तो पण 400च्या अराऊंड पडला आम्हाला. दही मागवला 100 रुपयाचा होता दही. आणि लस्सी घेतली, लस्सी कितीची आहे? 150च्या अराऊंड होती लस्सी पण. आणि चहा मागवलेली ती कितीची आहे माहीत नाही, ते बघावं लागेल, पण असेल 100 रुपयाच्या अराऊंड तर असेलच चहा, कारण इकडे भेटत नाही. आणि आता उद्या आम्ही सकाळी पहिले बाटू केव्जला निघणार आहे. सो मी मेट्रोचं ऑप्शन चेक करत होतो, मेट्रोने अंदाजे किती रुपये लागतील आणि कॅब किती घेईल वगैरे. तर मला कॅबचे त्यातल्या त्यात कमी दाखवले आहेत. म्हणजे मला एकंदर असं वाटतं आहे किंवा एकंदर अंदाज असा आला आहे की तुम्ही जर इथे मलेशिया ॲटलिस्ट क्वालालंपूरमध्ये फिरणार असाल, सोलो असाल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्या. पण जर तुमच्याबरोबर असंच माझ्यासारखी वाईफ वगैरे आहे किंवा ग्रुप आहे, म्हणजे 2पेक्षा जास्त लोक तुमच्याबरोबर असतील, तर तुम्ही डायरेक्ट बिंदास कॅब यूज, ग्रॅब किंवा इनड्राईव्ह किंवा अजून इतर अल्टरनेट 1-2 ॲप आहेत. सो त्यांच्याद्वारे तुम्ही बिंदास कॅब वगैरे बुक करा. त्यातल्या त्यात आपल्याला चिपच पडतं आहे. आणि मी बघितलं पब्लिक ट्रान्सपोर्ट इथलं खूपच स्वस्त आहे. पब्लिक नाही, सॉरी, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट. बट हे जे आहेत कॅब्स वगैरे त्या खूप स्वस्त आहेत. तर तुम्ही बिंदास मागवू शकता, इतके काही चार्जेस जात नाहीत. आता आमचं झालं आहे जेवून, बिल मागितलं आहे, बिल पे करतो. आणि इथेच बाजूलाच आता आम्ही जिथे राहतो ते 10 मिनटावर आहे.
सो आम्ही आत्ता जेवलो पण आहे. सो वॉक करत 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 घरी निघून जाऊ, म्हणजे जे आपण छान अशी प्रॉपर्टी बुक केली आहे आणि त्या जरा आता प्रॉपर्टीचा एन्जॉय करू, कारण तिथून दिसणारा व्ह्यू चुम्मा आहे. सो आता ते आम्ही फुल एन्जॉय करू ती प्रॉपर्टी आणि उद्या सकाळी थोडंसं ट्राय करू अर्ली उठायला आणि चेकआउट करू. लगेज वगैरे मोस्ट प्रोबॅबली आम्ही त्यांच्याकडेच ठेवू आणि आम्ही निघू बाटू केव्जकडे. ॲक्च्युली आम्ही पहिले बाटू केव्जला नाही जाणार, कॅमरॉन कुठलं तरी हायलँड आहे, मला नाव नाही लक्षात येत आहे. इथे हिल स्टेशन्सना हायलँड्स असं म्हणतात. सो कोणत्या तरी समथिंग हायलँड आहे. ते जे हायलँड आहे म्हणजे ती जी जागा आहे ती फेमस आहे. तिथे सगळ्यात मोठा 5 स्टार हॉटेल आहे, सगळ्यात मोठा. कितीतरी हजारोंमध्ये तिथे रूम्स आहेत. सो तो त्याच्यासाठी फेमस आहे. आणि त्याच तिकडच्या प्रॉपर्टीमध्ये इंडोर थीम पार्क आहे, जसा म्हणजे काइंड ऑफ अम्युजमेंट पार्क आहे. सो आत्ता मी तुम्हाला आय थिंक कालच्या की परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, त्या टाइम स्क्वेअर मॉलमध्ये सुद्धा इंडोर खूपच मोठा अम्युजमेंट पार्क होता. सो काइंड ऑफ तसाच तिकडे पण आहे, बट त्याच्याहून मोठा असणार. आणि मेन ती जी केबल कार जर्नी आहे ती खूप छान आहे ती वाली. सो आम्ही त्या केबल कार जर्नीसाठी जाणार आहे आणि नो डाऊट की तिकडून व्ह्यूज वगैरे चांगले असतील. सो सकाळी लगेज वगैरे जमा करू, ते हायलँड आम्ही एक्सप्लोअर करू. त्यानंतर आम्ही एक्सप्लोअर करू बाटू केव्ज एक संध्याकाळच्या अराऊंड, कारण तेव्हा थोडंसं छान असेल सगळं. आणि ते झाल्यावर आमची बस आहे संध्याकाळी 9-9:30च्या अराऊंड लंकावीसाठी. सो आम्ही निघू लंकावीकडे. सो आम्ही या एक्सप्रेशन्स प्रोफेशनल स्वीट्स या प्रॉपर्टीमध्ये स्टेला आहे. ही प्रॉपर्टी 4 स्टार प्रॉपर्टी आहे आणि इथे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, म्हणजे हे काहीतरी ही जी एक्झिम कंपनी आहे म्हणजे ही अशा वेगवेगळ्या टॉवर्स बनते आणि त्या आय थिंक बऱ्याचशा वेंडर्स म्हणजे हॉटेल चालवणारे काइंड ऑफ आपण पकडू शकतो, त्यांना ते लोक देतात चालवायला. सो आम्ही माना स्वीट यांच्याकडून आत्ता जी प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहतो आहे ती बुक केली. बट इथे असे मल्टिपल ऑपरेशन्स आहेत, म्हणजे मल्टिपल वेगळे. जसं मी माना म्हटलं तर ही एक कंपनी झाली, अशा मल्टिपल कंपनी आहे तिकडे, काहीतरी 6-7 कंपनीज आहेत. त्यांच्या थ्रू तुम्ही वेगवेगळ्या बुक करू शकता. सो वेगवेगळे जे काइंड ऑफ अपार्टमेंट टाईप काइंड ऑफ जे प्लेसेस आहेत ते त्यांनी सॉर्ट करून घेतले आहेत. काही यांच्या आहेत, काही त्यांच्या आहेत, काही त्यांच्या आहेत, असं काहीतरी आहे. तेच ते लोक ॲज अ रेंटल म्हणून देतात. आणि बाकी एक्सपिरियन्स तर खूपच छान होता या सगळ्याचा. आणि हा आत्ता मी रिसेप्शनला आलो आहे इथे. काल जे इश्यू झालेला आणि सॉल्व केला त्या याच मॅडम होत्या इकडे. आणि हे बघा ही लॉबी वगैरे, इथे कॉफी वगैरे बनवण्याची मशीन आहे, ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन वगैरे आहे, म्हणजे तुम्हाला काही डेली नीड्सच्या गोष्टी घ्यायच्या असतील त्या. आणि जसं मी म्हटलं की इथे खालीच एक सुपर मार्केट आहे. सो तो तिथे आतमध्ये आहे. तर हे बघा हे मायकी ग्लोबल लिहिलं आहे बघा. सो यांचा इथे ऑफिस आहे, म्हणजे तुम्ही जर यांच्याकडून बुक कराल तर तुम्हाला इथे यावं लागेल चेक इन करायला. आणि मी आता जे तुम्हाला काउंटर दाखवलं तिथे तीन वेगवेगळ्या याचे मे बी बसतात. सो त्यांचं तिकडे रात्रीचा पण या रूमचा फील एक वेगळाच आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा रात्रीचा हा व्हिडिओ घेतो आहे मी. आणि बाहेर दिसणाऱ्या व्ह्यूबद्दल तर काय बोलणार ना, काहीतरीच भारी आहे. कुठेही बघा तुम्ही.